मित्रांनो, या महिन्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2024 पासून पॉलिसीधारकाने सुरुवातीच्या वर्षामध्ये जीवन विमा पॉलिसी सोडल्यास त्याला परतावा मिळणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI ने विमा कंपन्यांना 1 ऑक्टोबर 2024 पासून पारंपरिक ॲडव्हान्समेंट पॉलिसीसाठी उच्च विशेष समर्पण मूल्य म्हणजेच SSB ऑफर करण्यास सांगितले आहे. यामुळे जीवन विमा ग्राहकांसाठी अधिक लवचिकता आणि तरलता मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC सह विमा कंपन्यांनी IRDAIला सरेंडर व्हॅल्यू रेग्युलेशनमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी मुदत वाढवण्याची विनंती केल्याचे अनेक अहवालात आले आहेत. तथापि नियामकाने त्यांची विनंती स्वीकारली आहे असे सांगणारे IRDAI कडून कोणतेही अधिकृत संप्रेषण किंवा सूचना आलेली नाहीये. कोणत्याही मुदतवाढीच्या अनुपस्थितीत विमा कंपन्यांना 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणाऱ्या विशेष समर्पण मूल्य नियमांचे पालन करावे लागेल. त्यामुळे जीवन विमा पॉलिसीधारक म्हणून तुम्हाला नवीन आत्मसमर्पण मूल्य नियम काय आहेत आणि ते कसे आहेत हे माहीत असणे आवश्यक आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील. व्हिडिओ हा खूपच महत्त्वपूर्ण आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आवडलास या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच ही माहिती आपल्या मित्रांना शेअर करायला पण विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता पाहूया जीवन विमा नवीन नियम म्हणजे विशेष समर्पण मूल्य कसे मोजले जाते. तर मित्रांनो, 12 जून 2024 रोजीच्या जीवन विमा व्यवसायासाठीच्या मास्टर परिपत्रकेत IRDAI ने म्हटले आहे की विशेष आत्मसमर्पण मूल्य किमान वर्तमान मूल्यांच्या समान असावे. त्यामध्ये कव्हर केलेल्या सर्व आकस्मिक परिस्थितीवर पेड विमा रक्कम आणि पेड भविष्यातील फायदे जसे की उत्पन्न लाभ जर असेल तर, आणि मध्ये जमा केलेले निहित लाभ आधीपासून दिलेले अस्तित्व लाभ जर असेल तर पेडअप मूल्याची गणना खालील सूत्रानुसार केल्या जाते. पेडअप मूल्याची सूचना करणारे सूत्र आहे प्रीमियमची संख्या गुणिले विमा रक्कम भागिले देय प्रीमियमची एकूण संख्या. पेड अप सम ॲश्युअर्ड आणि पेड अप भविष्यातील फायद्यांचे अपेक्षित वर्तमान मूल्य गाठण्यासाठी IRDAI ने 10 वर्षाच्या G सेक्शनमध्ये 50 बेस पॉईंटचा कमाल स्प्रेड निर्दिष्ट केला आहे. 10 वर्षाच्या G सेक्शनवर प्रचलित उत्पन्नांच्या आधारावर लागू विशेष समर्पण मूल्याचे म्हणजे विशेष सरेंडर व्हॅल्यूचे वार्षिक पुनरावलोकन केले जाईल असे नियामकाने सांगितले. आता जाणूया तुम्ही तुमची विमा पॉलिसी सरेंडर केल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील. मित्रांनो, पूर्वीच्या नियमांनुसार जर पॉलिसी 4थ्या आणि 7व्या वर्षाच्या दरम्यान सरेंडर केली तर एकूण प्रीमियमच्या 50% भरणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला 1,20,000 रुपये मिळाले असते. परंतु जर तुम्ही 4 वर्षांनी पॉलिसी सोडली असेल तर पूर्वीच्या समर्पण मूल्याच्या नियमांनुसार तुम्हाला आता 1,55,000 रुपये परत मिळतील. म्हणजेच रुपये 2 लाखांच्या एकूण प्रीमियमच्या 50% आणि रुपये 40,000 बोनस. तुम्ही 1 वर्षानंतर जीवन विम्यामधून बाहेर पडल्यास तुम्हाला अधिक समर्पण मूल्य मिळेल. मित्रांनो, आतापर्यंत जर एखाद्या पॉलिसीधारकाने 1 वर्षानंतर जीवन विमा पॉलिसी सोडली तर त्याचा संपूर्ण प्रीमियम गमावला असायचा. नवीन स्पेशल सरेंडर व्हॅल्यू नॉर्मसह पॉलिसीधारक पहिल्या वर्षानंतर सोडले तरी परतावा मिळण्यास पात्र असतील. रेग्युलेटरच्या मते वरीलप्रमाणे गणना केलेले SSB पहिले पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर देय होईल. IRDAI पुढे म्हणाले 5 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मर्यादित प्रीमियम पेमेंट टर्मसह आणि सिंगल प्रीमियम पॉलिसीसाठी प्रदान केलेल्या पॉलिसीसाठी SSB लागू असेल. आणखी एक उदाहरण पाहू. एका पॉलिसीधारकाने 5 लाख रुपयाच्या विम्यासह 10 वर्षाची पॉलिसी खरेदी केली. तो पहिल्या वर्षी 50,000 रुपयाचा मोठा प्रीमियम भरतो. आतापर्यंत जर त्याने 1 वर्षानंतर पॉलिसी सोडली असेल तर त्याला विमा कंपनीकडून कोणताही परतावा मिळाला नसता. त्याचे 50,000 रुपयांचे नुकसान झाले असते. परंतु नवीन नियमांनुसार तो 1 वर्षानंतर पॉलिसीमधून बाहेर पडला तरीही परतावा मिळण्यास पात्र असेल. जर विमा कंपनीला पूर्ण वर्षासाठी प्रीमियम मिळाला असेल तर त्यांना पॉलिसीधारकाला 31,295 रुपये परत करावे लागतील. आता पाहूया पॉलिसीधारकाला त्याच्या विशेष समर्पण मूल्यांबद्दल कसे कळेल, म्हणजे स्पेशल सरेंडर व्हॅल्यूंबद्दल कसे कळेल. नियामकाने विमा कंपनीला पॉलिसीनुसार गॅरंटेड सरेंडर व्हॅल्यू, स्पेशल सरेंडर व्हॅल्यू आणि देय सरेंडर व्हॅल्यू याच्या लाभाच्या उदाहरणांमध्ये स्वतंत्रपणे उल्लेख करण्यास सांगितले आहे.
पॉलिसी विकत घेताना संभाव्य पॉलिसीधारकांना प्रॉस्पेक्टसह सानुकूलित लाभाचे उदाहरण देणे विम्याकर्त्याला आता बंधनकारक आहे. लाभाच्या उदाहरणांवर संभाव्य पॉलिसीधारक आणि विमा एजंट, मध्यस्थ प्रतिनिधी किंवा विक्री प्रक्रियेत सहभागी असलेल्या विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. हे स्वाक्षरी केलेले दस्तऐवज पॉलिसी दस्तऐवजाचा भाग बनेल असे नियामकाने सांगितले आहे. म्हणून तुम्ही पॉलिसी परत केल्यावर हमी दिलेले समर्पण मूल्य, विशेष समर्पण मूल्य आणि समर्पण मूल्य समजून घेण्यासाठी तुम्हाला पॉलिसी लाभाचे उदाहरण काळजीपूर्वक तपासावे लागेल. जीवन विमा नवीन नियम. विशेष समर्पण मूल्य म्हणजे स्पेशल सरेंडर व्हॅल्यू मानदंडाचा लाभ कोणाला मिळतो? हे पाऊल पॉलिसीधारकांच्या बाजूने आहे. विमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेल्या चुकीच्या विक्रीमुळे अडकलेल्यांना आता जास्त रक्कम मिळेल. IRDAI द्वारे सादर केलेले नवीन आत्मसमर्पण मूल्य म्हणजे सरेंडर व्हॅल्यू मानदंड प्रामुख्याने मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीनंतर जारी केलेल्या नवीन एंडावमेंट पॉलिसींना लागू होतील. तर मित्रांनो, पॉलिसीच्या या सर्व नियमांना काळजीपूर्वक समजून घ्या. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या फॅमिलीमध्ये नक्कीच शेअर करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत निरोप घेतोय.